गाइज गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आम्ही आहोत माझ्या मावशीच्या घरी बदलापूरला. ॲक्च्युली आम्ही गेलेलो मामाकडे, पण झोपायला आम्ही इथे आलो आणि आता परत मामाकडे जाणार आहे. जस्ट एक 2 मिनिट्स वॉकिंग आहे इथून. ते लोक बाजूबाजूलाच राहतात आणि रात्रभर आम्हाला झोप नाही. आणि मी रील्स बनवले आहेत रात्री, तर तुम्ही नक्की बघा. ओके. तर मावशी, मम्मी आणि दुसरीवाली मावशी, तिघं मावशी लोक आणि आम्ही चिल्लर पार्टी. माझे 2 मुलं, मम्मी मावशीची एक नात आणि मी आणि नितीन, आम्ही सगळे इथे होतो. तर सकाळी मावशी, मम्मी आणि दुसरीवाली मावशी तिघं लोक ते लोक गेले मामाकडे आणि आता आम्ही इथे आहोत. तर आता वाजले आहेत सकाळचे 9 आणि पाणी आलं. तर चला मग मी थोडंसं पाणी भरून घेते आणि मग भेटते तुमच्या. बघा काय फोर्स आहे पाण्याला. तर पाणी भरून झालेलं आहे. काही नाही भरायचं होतं, थोडंसं टप वगैरे होते आणि पाण्याचे बॉटल्स वगैरे होते, तेवढंच भरायचं तर झालं. आणि आता मी पण फ्रेश होते, आंघोळ वगैरे करते आणि जाते तिथे. आणि हो, काल जो कार्यक्रम होता तो होता परडीचा कार्यक्रम आणि आज जे आहे ते सवासण्या आहे. ॲक्च्युली माझी आजी जी आहे ना, ती सवासणी वारली मला, तर तिकडे आहे. आणि आता मी उठली आहे, प्रथा उठली आहे, पण नितीन रातभर झोपली नाही. मी पण ॲक्च्युली झोपली नाही, पण सकाळी तरी मला थोडीशी झोप लागली. आय थिंक 5-1 वाजता काहीतरी झोप लागलं आणि मी 9 वाजेपर्यंत झोपली, जेमतेम 4 तास झोपली आणि आता उठली आहे. तर आता फ्रेश होते आणि जाते. चला मग लेट्स बिगिन. तर आमचे कपडे धुवून झालेले आहेत आणि सगळे कपडे धुतले आहेत प्रथानी. ये एक होता आहे, मी कपडे नाही धुतले. आणि इथे चालू आहे झाडू. तर तपस्या जी आहे दीदी झाडू मारते. व्यवस्थित मार बाळा, हा नाही तर हिराई आपल्याला टेंशन नहीं लेने का, ये आपने कुछ बचना नहीं चाहिए, बचेगा भी नहीं, सब साफ कर दो, सब साफ होगा, अपना ही घर है. काय बोलायला बघा. मी बोलो झाडू व्यवस्थित मार, तर बोलायला टेंशन मत लो, सब साफ कर देंगे. ना राहू द्या, ऐसा झाडू मारेंगे कि सब साफ कर देंगे, कुछ नहीं बचेगा. मस्त चहा उकळतो इथे आणि इथे आहे पाणी आंघोळीचं. तर इथे चहा, इट्स अ टी टाइम. आणि खारी पण आहे. नाही गोड पाहिजे माझं चाय. दीदी झालं का झाडू मारून? कधीपासून मारते हे बघ. चहा नको म्हणून माणूस आहे चहा. बटर पण आहे. सो गाईज, मी निघाली आहे मामाच्या घरी जायला आणि तपस्या, नितीन आणि प्रथा हे लोक घरी आहेत. कपडे थोडेसे सुकवायचे आहेत आणि आंघोळी बाकी आहेत, तर ते करून येतील. आणि माझे कपडे धुवून झालेले आहेत, झाडू तर मारला आहे. तर मामाकडे जाते. ते मंदिर आहे दत्तात्रेयचं, तरी भगवानचं मंदिर आहे मावशीच्या सोसायटीमध्ये आणि ही मावशीची सोसायटी. तर चला. तर सवासणीचा कार्यक्रम आहे आणि थोडे 1-2 रील्स बनवले आहेत मी, तर नक्की बघा. ओके. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके. तर मी चालली आहे मामाकडे थोडीशी हेल्प करायला. तसं तर मम्मा आणि मावशी लोक ऑलरेडीच गेले आहेत आणि अर्ध्यापेक्षा जास्त काम झालंही असेल, पण तरी आपला बोलतात ना, हात बोट लागला पाहिजे. तर मी जाते. तर बघा, हेच आहे ते झाड जे रात्री पडलं. आम्ही लोक जात होतो आणि अंधारामध्ये ॲक्च्युली बघायला भेटलं नाही आम्हाला, पण आता हे झाड नाही आहे. हे उंबर सांडलेले दिसतात तुम्हाला, हे बघा. हे इथे पूर्ण हा झाड पडलेला. फॅसिलिटी एवढं फास्ट आहे की सकाळपर्यंत झाड गायब झालं आहे. मामाकडे जाते आणि पोचली आहे मामाच्या इथे. बिल्डिंगमध्ये जाते, एंटर करते. चला. चुकलो माहिती आहे, चुकलो मी. त्या साईडला गेलो, डी विंग मध्ये. हा, मी ते लोक आलेत. मी चालू फक्त या आल्यात, त्यांच्या आंघोळ्या नाही झाल्या. या आल्यात, येतात घेऊन, तू नको टेन्शन घेऊ.
इकडे मस्त घमघमाट वाळ सुटलेला आहे, सुगंध. आणि आमची हिरा मावशी जे आहे मसाला ते मस्त शेफ झाले आज, शेफ. काय बनाले मावशी? वेज कोल्हापुरी. ओ हो, क्या बात है. देखो देखो, बघा बघा, या तुम्ही पण खायला. मावशी तू जरा मागे हो, खतपत खतपत उडाले. त्याच्यामध्ये हळद टाक ना, हळद टाकलं की. आणि इकडे मम्मी बसली आहे खाली हेल्पिंग हँड साठी. हे काय कापाव टॉवेल अर्धा भिजवा. आणि हे आमच्या मामीचे मम्मी आहेत. हा, हाय करा सगळ्यांना. तुम्ही मामीचे मम्मी आमच्या. व्हिडिओ काढालो मी, तुम्ही युट्यूब वर येत आहो. हा, गावामध्ये मी गेलाव ना तर बघा, दाखवा सगळ्यांना. बोला बघा आम्ही युट्यूब वर आलो. नितीन कुठे आहे? या आल्यात खुर्ची घेऊन. त्याच्यावर वल्ल कपडा घाला. आणि आमची मोठी मामी. चालतंय चालतंय. छोटी मामी कधी येणार आहेत? संध्याकाळी येणार. अरे बाप. तर गप्पा गोष्टी थोडेसे झाल्या आणि इथे आता सगळे कामाला झुपलेले आहेत. प्रत्येक जण आपापली कामं करतात आणि मी करते आहे रेकॉर्डिंग. तर खूप गरमीचं झड असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीमेचा आस्वाद घेतला. गरमी तर एवढी होते ना की विचारू नका. ॲक्च्युली यावर्षी आहे ना भरपूर गरमी आहे. काय माहिती का, इकडे डोंबिवलीला तर 44 पर्यंत टेम्परेचर गेलेला. आणि दुपारचं तर असं वाटतं की काहीतरी थंड खाल्लं पाहिजे. पण कसं आहे, नेहमी रोज रोज आईस्क्रीम हे बरं नाही. कधीतरी खायला हेल्थ वाईज ठीक आहे. आणि हे बघा, हे इथे ओरडतात, बोलतात तू काय माझा आईस्क्रीम खायचं रेकॉर्ड करते, चल. आणि मी मस्ती करते त्यांच्याबरोबर. आणि आईस्क्रीम जे आहे कोणाला नाही आवडत, पण तरी रोजच्या ह्याच्यामध्ये आईस्क्रीम खाणं हे चांगलं नाही आहे. कधीतरी हफ्त्यातून एकदा खा. रोज जर तुम्हाला थंडाव्यासाठी तुम्ही लिंबू सरबत करून पिया. सब्जा आहे ते थोडंसं पाण्यामध्ये टाकून पिया. अशा सगळ्या गोष्टी नॅचरल गोष्टी आहेत. कोकोनट वॉटर पिया. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये करू शकता, जे तुम्हाला हानिकारक नाही आहेत. तर इथे जे आहे मावशी माझी बसली आहे आणि भज्यांचं प्रकरण चालू आहे. आणि मस्त ही जी शेगडी आहे ही तीच आहे जे लास्ट व्लॉगमध्ये घेतलेली. आणि तिचा आज नारळ फोडून हळद कुंकूला उद्घाटन केलेलं आहे. तर इथे माझं जे भैलू आहे, मोठी मुलगी माझी, ती चपात्या भाजते. भैलू इट्स अ गुजराती वर्ड आणि आय थिंक भैलू मीन्स बच्चा, मेरा बच्चा असं काहीतरी आहे. ते म्हणजे मुलांनाच बोलतात. तर इथे बघा मी ताक घुसळते. आणि ताकाचा उल्लेख मी केला नाही. गरमीमध्ये होईल तेवढं पाणीऐवजी जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा तुम्ही ताक पिया. ते तुम्हाला म्हणजे हेल्थला खूप चांगलं, म्हणजे एक बोलतात ना, थंडावा राहण्यासाठी मदत करेल तुमच्या शरीरामध्ये. तर इथे मी ताक घुसवते आणि ताक जो आहे तो खरोखरच खूप छान झालेला, खूप मस्त झालेला. पण ताक जे आहे कधी पण लक्षात ठेवा, ताजं बनवा आणि ताजं पिया. तुम्ही विचार केलात मी खांडावर बनवून ठेवेन आणि 4-5 दिवस पियेन तर ते हेल्थला इश्यू करेल तुमच्या. तर इथे वेज कोल्हापुरी तुम्ही बघितला, डाळ चपाती हे नैवेद्य माझ्या आजी आजोबांना, नाना नानी आजी आजोबा जे आहे त्यांना दाखवलंय. मला घेऊन चला. इतना प्यार. चालेल मी राहील जेलमध्ये. परत एकदा बोलायचं. आता अजून जोश मध्ये बोलतील ते, 2 आहेत ना. बरं आहे जेलमध्ये बसवून काय हो असं बोल. क्यों मैं जेलर हो गई हूँ क्या? चला तर जेव.
तर आमचं जेवण झालेलं आहे आणि इथे सवासण्यांची ओटी भरली जात आहे. तसं बघायला गेलं तर दुपारीच भरलं पाहिजे होते, कारण सवासण्या जे आहे ते दुपारी घातलं. पण दुपारी काही जण नव्हते ज्यांची ओटी भरायची होती, काही जण संध्याकाळी येणार होते. फॉर एक्झाम्पल माझी बारकी मामी, आता जिला तुम्ही पिंक साडीमध्ये बघताय, आणि इवन माझी जे भावाची बायको आहे आमच्या आरतीची, तिचे मम्मी पप्पा ते पण येणार होते. तर त्या काकी पण सवासणी आहेत, तर त्या पण होत्या. म्हणून आम्ही विचार केलं की संध्याकाळीच, आणि साडी दुपारी घालायचं म्हणजे बापरे बाप. त्याच्यामुळे मग बोलो चला संध्याकाळी सगळे एकत्र जमा होतील तर आपण एकत्रच सवासण्यांची ओटी भरून घेऊया. सो गाईज फंक्शन हो गया है, झालंय आणि आम्ही निघालोय. तपस्या आणि प्रथा हिरा मावशीकडे राहणार आहे, आणि मी आणि नितीन जातोय घरी. खूप अंधार वाटतंय ना. स्टेशन नाही काय मावशी, शनीनगर. चला बाय मावशा, टाटा. या घरला डोंबिवलीला मावशी. हा हा मावशा, हा मम्मी येतो 2-4 दिवसांनी येतो. हा अनमोला बोल. हा मम्मी तिकडे जाऊन हा परडी घेऊन बोलतो. त्या घरी नाही जात मी. हा बिल्डिंगला जाईल. चालेल, घरला जायली ना माझ्या घरला. हा हा. गाइस रात के बज रहे हैं 12:45 और हम लोग घर पे आ गए हैं. कोई नहीं है यहाँ पे. तर आम्ही लोक आलेलो आहोत घरी आणि रात्रीचे वाजले आहेत 12:45. जसं की मी बघितलं मगाशी हिंदीमध्ये सांगितलं, मध्ये मध्ये निघून जात आहे. तर ॲक्च्युली संडेपर्यंत राहायचं प्लॅनिंग होतं. काल आम्ही रात्री निघणार होतो, पण आज सॅटर्डे आहे आणि रात्रीच आम्ही आलो, कारण मला झोप नाही. काल रात्री मी मावशीकडे झोपले तर अजिबात झोप नाही, खूप मच्छर चावत होते आणि दिवसभराची मग दगदग हे ते. त्याच्यामुळे मला ॲटलिस्ट 8 तासाची तरी झोप मला पाहिजेच पाहिजे, आणि नसेल ना तर मग माझी वाट लागते. त्याच्यामुळे मी घरी पळून आले. होम स्वीट होम असं बोलू शकतो. तर आता मी मस्त धाराडून झोपणार आहोत. मुलांना आम्ही तिथे सोडून आलो, कारण मुलं खूप हटायला भेटली होती की नाही तुम्ही बोललेला 2-4 दिवस राहणार. पण तर आजी हिरा मावशी जी आहे माझी, तिने ठेवून घेतलेलं आहे पोरांना, आणि उद्या ती आणून सोडणार आहे. अदरवाईज मे बी दुसरी मावशी आहे माझी, तिच्याकडे जर ती गेली तर गेली. तर कसं काय पुढचं मला माहिती नाही, बघूया आता उद्या. आणि उद्या आहे एकादशी, तर नॉनव्हेज वगैरे खायचं पण काही हे नव्हतं. आणि परवा प्रदोष आहे, प्रदोषचा तर माझा उपवास असतो, आणि एकादशी पण मी पाळते. घरामध्ये दिवाबत्ती वगैरे मला करायची होती, नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. आणि आम्ही दर एकादशीला बालाजी मंदिरला जातो, तर महिन्यातून एकदा तरी मी विजिट करते. त्याच्यामुळे आय वॉज लाईक की नाही उद्या मला जायचं आहे, तर उद्या मी जाणार बालाजी मंदिरला. तर मी आली पळत पळत की चला उद्या एकादशी होती. तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता झोपू. 1:15 वाजले, 1 वाजले. तर चला मग, गुड नाईट, बाय बाय, स्वीट ड्रीम्स. गुड मॉर्निंग गाईज. आणि ही झाली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ, आणि आज आहे एकादशी. तर आम्हाला उठायला थोडंसं लेट झालं, त्यामुळे आंघोळी पूजा वगैरे सगळंच लेट झालं. आणि आम्ही करतो आहोत लंच, आणि दुपारचे वाजले आहेत 12:30. तर आज जे आहे ते टोटली व्हेज असणार आहे, आणि आम्ही प्लॅन केलं आहे की चला आज कुठेतरी बाहेर आपण जाऊया. तर आम्ही आलो आहोत बाहेर.
बाहेर म्हणजे मूव्ही बघायला. तर आम्ही आलो आहोत श्रीकांत मूव्ही बघायला. आणि ॲक्च्युली मी जे बोलते आहे ना, पार्टचं जे बॅकग्राऊंड म्युझिक भरपूर होतं, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. मी जे बोलत होती ते काहीच आवाज ऐकू येत नव्हतं, पब्लिकची चियापियाच ऐकू येत होती. म्हणून मला नाईलाजाने व्हॉइस ओव्हर करायला लागलं. तर अचानक ठरलं, ॲक्च्युली आम्ही बघितलं की त्याचा रिव्ह्यू वगैरे काय आहे आणि ट्रेलर बघितलं. तर आम्ही खूप एक्सायटेड झालो की चला बघूया काहीतरी वेगळं. नॉर्मली आपण बघतोच मूव्ही, पण हे थोडंसं शिकण्यासारखं आणि थोडंसं काहीतरी वेगळं होतं. त्याच्यामुळे आम्ही मूव्ही बघितली आणि हे इंटरव्हल झालेला आहे. आणि इथे पण सेम प्रॉब्लेम की मी व्हॉइस ओव्हर केलं आहे, कारण बॅकग्राऊंड जे होतं साऊंड ते भरपूर होतं. तर इंटरव्हल झालेला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि मी घेतले आहेत कॉर्न खाण्यासाठी. मला कॉर्नचा जो चाट जो आहे तो खूप आवडतो आणि अख्ख्या डोंबिवलीमध्ये या थिएटरमध्येच हे कॉर्नचं चाट भेटतं. आणि जेव्हा पण मी मूव्ही बघायला जाते तेव्हा मी हे हमखास खाते. इथे वेगळे व्हरायटी भेटतात. असो, मी ॲडव्हर्टाईजमेंट नाही करत आहे. तर मी मूव्हीबद्दल थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. हेच की आपण पूर्णपणे परिपूर्ण आहोत, आपल्याकडे सगळं काही आहे, तरी आपण नेहमी किंवा आपले किड्स, आपले मुलं जे आहेत, नेहमी आपण कंप्लेंट करत असतो की अरे यार असं नाही तसं नाही. पण या मूव्हीमध्ये असं दाखवलं गेलं आहे की तो व्हिज्युअली म्हणजे हे असतो, अनक्लिअर्ड असतो तो चाइल्ड, त्याला दाखवलं गेलं आहे. आणि तो एवढा ब्रिलियंट दाखवला आहे ना त्याला की विचारू नका. म्हणजे आपण आपल्या मुलांना मग कुठे म्हणजे आपण हे करू शकतो, पण आपण त्यांना थोडंसं लाड करून बिघडवतोय. सो गाईज, आम्ही आहोत स्टेशनला आणि मूव्ही बघून झालेला आहे. मला तर जाम आवडलं, मस्त होती मूव्ही. त्यांचा रिव्ह्यू विचारूया. कसं होतं मूव्ही? बस इन्स्पायरिंग आहे, शिकण्यासारखं होतं. इथे बघून बोला, आवाज नाही येत आहे. शिकण्यासारखं होतं, बोल मस्त. 10 out of? अरे 9. मी 10 out of 10 देईन. व्हेरी नाईस होता. ठीक आहे, ट्रू स्टोरी आहे. बाय द वे, हा चष्मा छान वाटतोय तुमचा. कुणी दिला तुम्हाला चष्मा? स्पेक्स, सनग्लासेस गिफ्ट आहे. कुणी? सांगायचं नसते. ओ माय गॉड. माझ्या व्यतिरिक्त अजून कोण आहे तुम्हाला गिफ्ट द्यायला? आहे काय? तर आम्ही जातोय बालाजी मंदिरला. आज एकादशी आहे, उद्या प्रदोष आहे. तर विचार केला जाऊन येऊया. महिन्यातून एकदा माझं म्हणजे मी दर्शनाला जातेच आणि मला बरं वाटतं, मन प्रसन्न असतं. महिन्यातून 2 एकादशी येतात, तर एका तरी एकादशीला मी हमखास जाते. तर आता तिथेच जाते. चला. तर गाईज, आम्ही आलो आहोत घरी. मंदिरातून मी चेंज केलं, दिवाबत्ती केलं. सॉरी, मी रेकॉर्ड नाही केलं. आणि आता जेवण बनवते आहे. ऑलमोस्ट वाजले आहेत 8:30. तर जेवण माझं बनवते आहे आणि जेवणामध्ये बनवणार आहे मी मसाला खिचडी. आम्ही दोघंच आहोत, त्याच्यामुळे दुपारी थोडंफार आम्ही बाहेरच खाल्लेलं, म्हणजे जेवण नाही जेवलेलं, ब्रंच झालं आमचं. डोसा आणि चटणी जे मी बनवलेलं आणि बाहेर गेलेलो तर कॉर्न वगैरे मी खाल्लेलं, त्याच्यामुळे एवढं मन नव्हतं. तर
म्हटलं काय बनवू, असं खिचडी बोलले. मग हे बोलले साधं खिचडी नको, थोडंसं काहीतरी चमचमीत बनव. मग मी बोलले मसाला खिचडी बनव. खिचडीच बनवते पण मसाला टाईप, थोडं त्यामध्ये मसाले वगैरे असतात. तर मी तुम्हाला नेक्स्ट टाईम मसाला खिचडीचा रेसिपी दाखवते. तर गाईज मी बदलापूरवरून काहीतरी शॉपिंग केलेलं आहे आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे, पण आता नाही दाखवणार. आता मी जेवणार आहे आणि झोपणार आहे आणि उद्या सकाळी आपण मग भेटूया. तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की मी एक्झॅक्टली काय काय शॉपिंग केलं आहे बदलापूरमधून. ओके, चला जेवायला. गुड मॉर्निंग गाईज. आणि मी आहे एकटी घरामध्ये आणि माझ्यासोबत आहे घरचा पसारा. नितीन गेले आहेत वोट द्यायला आणि पोरा आहेत बदलापूरला. तर मला हा पसारा फटाफट साफ करायचे. कालचे धुतलेले जे कपडे आहेत आणि परवाचे पण, आम्ही घरी नव्हतो तर हे कपडे असेच बेडवरती होते आणि मी एकटी होती त्याच्यामुळे काही बनवलं नाही. इडली वडा घेतला आणि आता खाते. तर हे कालचे कपडे आहेत जे सुकले नाही आहेत आणि मला आता कपडे धुवून सुकवायचे आहेत, त्याच्यामुळे मी हे कपडे जे आहे बाहेर टाकते. तर काही कपडे जे आहेत ना ते आम्ही विंडोमध्ये सुकवतो. ही जे विंडो दिसते तुम्हाला त्या विंडोमध्ये आम्ही सुकवतो कपडे. आणि ऊन जे आहे ते मोस्टली येत नाही तिथे, पण सुकून जातात कपडे. कधी कधी सुकून जातात, कधी कधी दुसऱ्या दिवशी थोडेसे म्हणजे अर्धा एक तास बाहेर टाकले ना की सुकतात. तर हे जे कपडे थोडेफार कपडे मी काढून ठेवले आणि थोडेफार जे कपडे इथे होते ते मी सुकत ठेवले. तर आता जोपर्यंत मी झाडू पुसून घेते, लादी मारून घेते, लादीचा पोछा मारून घेते आणि आंघोळ वगैरे करून घेते, तोपर्यंत ते कपडे सुकून जातील. मग दिवाबत्ती करून मग कपडे धुवून मग मी सुकवणार. तर चला किचनकडे वळूया. तर किचनमध्ये हे रात्रीचा मसाला भात आहे. काल मी मूग जे आहे ते भिजवलेले आणि आज मोड येण्यासाठी ठेवले. तर हे रात्रीसाठी होईल, कारण आता तर मी दुपारसाठी हे जे मसाले भात आहे, खिचडी, मसाला खिचडी तेच खाणार आहे आणि हे जे मूग आहेत ते रात्री खाणार. तर माझं इथे जेवण झालेलं आहे, साफसफाई करून झालेलं आहे, भांड्या पण घासल्यात. आता मी थोडंसं आराम करणार आणि थोड्या वेळात नितीनही येतील. गाईज आता झाले आहेत दुपारचे 4 वाजले आहेत आणि मी आली आहे वोटिंग करायला. तर मी अनफॉर्च्युनेटली वोटर आय डी आणि आधार कार्ड घरीच विसरून आली. मला असं वाटलं की हे नंबर त्या लोकांनी मला दिला आहे, तर मे बी हे म्हणजे गरज नाही आहे वोटर आय डीची किंवा आधार कार्डची, पण इट्स अ कंपल्सरी. आणि काय माहिती कसं माझ्या डोक्यातून निघून गेलं. तर नितीन जे आहेत ते गेलेत आणि इथे जवळपासच आहे ॲक्च्युली, शिवममध्ये आम्ही जिथे राहत होतो त्याच्यासमोरच नवनीत नगर म्हणून एरिया आहे, तिथेच आहे. तर नितीन बोलले बस मी जाऊन तुझं वॉलेट घेऊन येतो. तर आता मी इथे बसली आहे आणि ते गेल्यात वॉलेट आणायला. तर तोपर्यंत मी वेट करणार आणि ते येतील वॉलेट घेऊन. 4 वाजल्यात तरी पण ऊन जे आहे ना ते कमी नाही झालं आहे. म्हणजे कोण असं बोलू नाही शकत की 4 वाजलेत, असं वाटतं 3:30 वाजले असतील, एवढं ऊन आहे. आणि काय माहिती मला एवढं इरिटेट होते ना त्या उन्हातून निघालं की आता माहिती नाही का, मी इथं सावलीमध्ये बसते तर इथे येईपर्यंत मला वाट बघावं लागेल. हे जे सेंटर आहे आणि ही जे आहे ती तपस्या आणि प्रथाची म्हणजे बॅकसाईडला, याच्या बॅकसाईडला शाळा आहे त्या दोघांची. आणि हा जो एरिया आहे त्याला नवनीत नगर बोलतात. आणि आमच्या बिल्डिंगमधून हे दिसतं, हा जो एरिया आहे तो पूर्ण दिसतो. आणि इथे वोटिंग सेंटर आहे, जे पोलीस उभे आहेत तिथे. तर मी वोट देऊन आलेली आहे आणि ह्यांचं होतं कलिनामध्ये, तर ते कलिनाला जाऊन आले आहेत बिचारे. इकडचं नव्हतं आणि माझं इकडचंच होतं, तर मी आत्ताच देऊन चला. आणि तुम्हाला सांगायचं आहे की बहुतेक लोक असं विचार करतात की कशाला वोट द्यायचं, काय द्यायचं. तर असं विचार करू नका. वोट हे आपलं हक्क तर आहेच, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे देणं. त्याच्यामुळे प्लीज घरात बसून राहू नका. कुठेही असेल वोट तर प्लीज तुमचं जे एक वोट जरी असेल ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्लीज वोट द्यायला जा आणि आपल्या हक्काचं सरकार निवडा. बरोबर. चल.
तर इथे माझं दिवाबत्ती लावून झालेलं आहे आणि आता झाली आहे संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आणि इथे हा बघा, हा दिवा हव्याने, आजकाल हवा जास्त येते. तर हा जो फोटो आहे, ॲक्च्युली हे फोटो जे होतं ते इथे होतं आणि इथे मी हा साईबाबांचा फोटो लावला आहे आणि हा फोटो इथे ठेवला आहे. म्हणजे खिळा मारायची गरज नाही, सगळे फोटो जे आहेत ते इथे ॲडजस्ट झालेले आहेत. हो, आम्ही चाललो आहोत प्रथा आणि तपस्याला आणायला बदलापूरला. तर रात्रीचे वाजले आहेत 8 आणि ते दोघं तिथेच आहे, ॲक्च्युली आजीकडेच आहे. तर त्यांना आणायचं आहे आणि आम्ही त्यांना आणायला चाललो आहे. चला. बापरे, एवढी काळी. तो आम्ही बदलापूरला पोहोचलो आहोत मावशीकडे आणि आता पोरांना पिकअप करायला जात आहोत. अच्छा, सो गाईज, आम्ही बसलो आहोत प्लॅटफॉर्मला बदलापूरच्या. हे काय घाणेरडी. आणि रात्रीचे वाजले आहेत 10. आम्ही ॲक्च्युली मम्मीकडे पण जेवलो तिथे, पण तिकडचं रेकॉर्ड नाही केलं कारण लाईट गेलेली. तर आता पण लाईट गेलीच आहे, त्याच्यामुळे आम्ही रेकॉर्ड काही केलं नाही तिकडचं. आता 10 नाही वाजले. मग किती वाजले? 11:03 झाले. अच्छा, सॉरी 11:03. 11 वाजून 3 मिनटं आणि 11:30ची गाडी आहे. तर आम्ही इथे बदलापूर स्टेशनला बसलो. मला काय कळलं नाही. थोड्या पहिला ना तिथे हे आहे ना बोर्ड, त्याच्यावरती टायमिंग लिहिलं आहे. थोड्या पहिला 11:10 होतं तिथे, आता 11:03 झालं. कसं माहिती नाही. तर फायनली आम्ही आमच्या डुकरांना घेऊन घरी जातोय आणि 2 दिवस आम्ही त्यांना खूप मिस केलं. 2? हां, तिथे 4 आणि इथे 5. अच्छा, 4 दिवस. 2 दिवस तर आम्ही सोबत होतो आणि 2 दिवस मावशीकडे राहिले. तर आम्ही खूप मिस केलं. घर अक्षरशः खाली खाली वाटत होतं, खायला तेवढंच होतं. आपल्या मीटिंगमध्ये आले, ते बोलत होते ते कसले मामाने माझी आहे ना, मी बोलत काय नाही, ओळखीची आहे असं काय नाही. सो गाईज, रात्रीचे वाजले आहेत 12 आणि आम्ही पोचलो आहोत डोंबिवली स्टेशनला. घरी जातोय आम्ही आणि प्रथा आणि नितीन पुढे चालत आहे. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. तर आम्ही घरी पोचलो आहोत आणि वाजले आहेत किती वाजले? 12:30. 12 नाही, 12 तर स्टेशनला वाजले. 12:30 वाजलेत आणि आता कुठे असं वाटतंय की घरासारखं वाटतंय, नाही तर खायला उठलेलं नुसतं. आम्ही परेशान करायला भेटतो ना आता परत. मी पोरांबिना खरंच घर नाही. कसं काढलंय 2 दिवस ते आम्हालाच माहिती. 2 अजून ह्या लोकांना असं वाटतंय की आम्ही फिरायला गेलो असेल, आम्ही मजा केली असेल, आईस्क्रीम खाल्लं असेल. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल ते पण आईस्क्रीम. पण नाही, खरंच आम्ही तुम्हाला खूप मिस केलं माहिती आहे. ते आम्ही पण मिस केलं तुम्हाला खूप. एकदम खाली खाली वाटत होतं घर, असं वाटतच नव्हतं. म्हणजे
काय म्हणजे तुमच्या लोकांशिवाय आयुष्यच नाही आमचं. घरामध्ये एक असं किलबिलाट असते, भांडा भांडी मारा मारी. मम्मा आईला सांग नाही अशी करते, मम्मा आईला सांग नाही अशी करते, एकामेकांचे केस पकडून मारा मारी. ते सगळं आम्ही खूप मिस केलं. तुमचं भांडणं सॉर्ट आउट करणं. डॅडा तर बोलतात ना उपवास ठेवलेलं, जेवतच नव्हतं. माझे पोरं असं करत होतं. आणि तिथे आम्ही गप्पा खात होतो. खरंच त्याला चैनच नव्हतं. मी तरी बिंदास होती, त्याला तर चैनच नाही जरा पण. 2 दिवसापासून ते एकदम मायूस, उदास, पंकज उदास झालेलं. तुम्हाला काय वाटलं आम्ही बदलापूर पासून त्याचे खाली येणार आले नाही ते ढोपळा फोडून बदलापूर पासून ढोपळा फोडले. अरे रे रे रे, रिसॉर्ट मध्ये घसरून पडले असेल है ना? नाही मग आम्ही तिथे पळत मस्ती करताना मस्ती हे पळत होता, ह्याच्या मागे मी पडले आणि तिथे हे चिक्कल होतं ना आणि इथे लागलं आणि इथे पण लागलं. इथे काय नाही जरासं लागलंय, दिसत नसेल. तर आता झाली आहे रात्र आणि आम्ही झोपतोय. तर आता चला, लागलंय बॅनर्सचे. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, आता बाय सीधा बाय. नेक्स्ट तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. येस.